तेच हवंय का? जय जय तू काय करतोयस तू? हा जय काय चाललंय? तू 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 दारू पिऊन आला म्हणून तू त्याला मारणार? त्याला समजवायचं ना रे. अशाने कुटुंब उद्ध्वस्त होतात. काय झालंय जय? नक्की काय झालंय? जय अरे देवा, तेजस्विनी भावाभावांमध्ये भांडण व्हायला नको ग. असं काही नाही होऊ देणार आहे मी. माझ्या मुलांमध्ये भांडण का झालं याचं कारण मी शोधून काढणार आणि त्याच्या मुळाशी पोहोचून ते उखडून टाकणार आहे. ज्या भावाला तळहाताच्या फोडासारखं जपायचं ठरवलं त्याच्यावरच हात उचलला मी. पण काय करू, त्याला एका मुलीच्या नादापायी वाया जात आलं आणि पुन्हा एकदा या घरात तेच सगळं होताना नाही पाहू शकत मी. मीना सुपरसीना बिग बॉय लेझीज गर्ल आहेस तू. अगं माझा हात खूप दुखतोय. मम्मीने आज इतकं काम करून घेतलं ना, हाताचा फुल कार्डिओ झालाय. चलो गरम गरम चाय 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 भजी का या. पप्पा क्या बात है, आप आए और बाहर आई. अरे मग फुल दिवा सावंतवाडीची फिलिंग येते ना. वा ए, वा. काय दिवस आहो. दोन प्लेट हाँ लाता हूँ मैडम, हाँ लाता हूँ. दोन प्लेट या. मामा ये भजी खायला ये. आली आली. पप्पा भजी इतकी टेस्टी झाली आहे ना. अरे पप्पा तुम्ही ना काम सोडा, आपण ना याचं दुकान टाकूया आणि दुकानाचं नाव ना टायगरची भजी. खाते टायगरची भजी. काय तुझं ना. बघू. स्वामी माझ्या सगळ्या मुलींना सुखात ठेवते. बाय. तुझ्या मम्मीला माफ करशील ना? मम्मी अगं मला माहितीये मी खूप चुकीची वागली, तुला ओरडली, तुला मारलं. बाय समजून घे ग. तुम्हाला जसं जग दिसतं ना त्यापेक्षा वेगळं जग पाहतो आम्ही आणि त्या सगळ्याचा तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून मी तसं वागली. तुझ्या मम्मीला माफ करशील? अम्मा अगं बाई सगळी विसरली, आता तू पण विसर ना. सगळं छान होणार आहे बघ. घरात लग्न आहे ना, हे सगळं आठवण करायला कुठं वेळ आहे आपल्याला. हा काय ये चल भजी खा चल. आजा. मम्मी थांब मी जाते. छान केली मस्त. अम्मा हे घे. ब्लॅक अँड व्हाईट लव्ह स्टोरी. हा काय आप चालू दे चालू दे. हॅलो हॅलो आशावरी. हॅलो 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 हॅलो. अनु हा पप्पा. कोणाचा फोन होता? हॅलो हॅलोच बोलत होता. काही जास्त बोललाच नाही, पण ना आवाजावरून वाटत होतं की तो गौतम नाही का, साक्षी वहिनीचा भाऊ. बाय ग काय आहे?
लग्न ठरलंय काय असं वेंडळेपणा करते? म्हणजे मला असं वाटतंय की गौतमचा फोन होता. अगं ताई, मग त्यात एवढं काय दचकायचं? अगं तिला वाटलं असेल गौतम जीजूंचा फोन आलाय. ओ गौतम जीजू हा. सॉरी दादा, मला नाही काय सॉरी आवडतं यार मला. असं माझ्या आयुष्यात आहे हे तुला सांगितलं तर तुला वाईट वाटेल. तिचं लग्न दुसऱ्या मुलाशी ठरतंय. सांगायचं मला तुला कसं सांगू यार दादा. गौतम खाली का बसलायस? उठ इथे. नाही रे. मी तर ते पायाशी. गौतम आय एम सॉरी. आय एम व्हेरी व्हेरी सॉरी. मी तुझ्यावर हात उचलायला नको होता. नाही यार, तुझा अधिकार आहे तो. आणि तुझं प्रेम माझ्या बघून बरं वाटलं. अरे प्रेम आहे म्हणून तर काळजी वाटते ना. सांग ना काय झालंय ते. मी मोठा भाऊ आहे ना तुझा, मला सांगणार नाहीयेस? काही करण्यासारखं असेल, मी प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकत असेल तर करेन मी. काय सांगू, क्लॅरिटीच नाही. मग निदान असा वागू तरी नकोस. दादा, डोक्यातलं कन्फ्युजन आहे ना, त्यामुळे होतं हे सगळं. आहे. अरे पण आईला काय वाटेल, आजीला काय वाटेल याचा तरी विचार कर. आणि हे बघ गौतम, आय बिलीव्ह या जगात असा कुठलाच प्रॉब्लेम नाहीये जो बोलून सॉल्व्ह होऊ शकत नाही. तू बोल ना, शेअर कर ना. अरे सांग ना काय झालंय ते. दादा, माझं क्लिअर झालं ना, नक्कीच तुलाच सांग. नक्की सांग. ट्रस्ट मिळालं. नक्की सांग. Tonight